आदिवासी विकास विभागांतर्गत पाहू शकता 499 ANM GNM नर्स पदे, त्याचबरोबर इतर वर्ग ड संवर्गातील जी वाहन चालक, त्याचबरोबर विविध पदे आहेत यासाठीची जाहिराती संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता शासकीय जे आश्रमशाळा आहेत या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या संदर्भातले कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले आहेत। पाहू शकता यामध्ये 29 मार्च 2025चा कार्यारंभ आदेश आहे। आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन 2025-26 व 26-27 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेत पाहू शकता 499 नर्स ही पदे, तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 पदे, वाहनचालक वर्ग 4 पदे, बहुउद्देशीय कर्मचारी बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरता आयुक्तालयाच्या स्तरावरून पाहू शकता या पद्धतीने मार्गदर्शक सूचनेनुसार शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसरून यामध्ये पोर्टलवर निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे। यामध्ये सन 2025-26 आणि 26-27 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेत 499 नर्स, क्षेत्रीय कार्यालयामध्ये पाहू शकता 12 वाहनचालक आहेत आणि 60 शिपाई असे एकूण 571 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था नाशिक या संस्थेच्या न्यूनतम दरांना, तसेच त्याकरता येणाऱ्या जो खर्च आहे या खर्चाला वित्तीय मान्यता देण्याची पाहू शकता नाशिक यांनी संदर्भ क्रमांक 8 येथील दिनांक 31 जानेवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यानुसार प्रस्तुत निविदेतील न्यूनतम दरांच्या पुरवठादार संस्थेकडून खालील विवरणपत्रातील पाहू शकता क्रमांक 2 रकान्यातील पदांना कामगार कायद्यानुसार मानधन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। तर यानुसार पाहू शकता यामध्ये जी तरतुदी आहेत या तरतुदीनुसार प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। तर यामध्ये जी पदे आहेत या पदांबद्दलची आपण विस्तारित माहिती पाहूयात। या पदांना मान्यता देण्यात आली आहे आणि लवकरच या पदांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे 571 पदांसाठीची ही राबवली जाणार आहे। यामध्ये पाहू शकता शासकीय आश्रमशाळेत 499 नर्सची पदे आहेत, ANM GNM नर्स पदे, त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयातील 72 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरता आदेश देण्यात आले आहेत आणि अटी आणि शर्तीनुसार 72 पदेमध्ये यामध्ये पाहू शकता 12 वाहनचालक आहेत आणि 60 बहुउद्देशीय कर्मचारी वर्ग 4 संवर्ग आहेत। आदिवासी विकास कार्यालय व अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास यांना तात्काळ उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे आणि त्यानंतर शासकीय आश्रमशाळा 22 जून 2025 पासून सुरू होणार असून शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्स ही पदे 499 पदे ही शासकीय आश्रमशाळा स्तरावर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील। यामध्ये पाहू शकता नर्स शासकीय आश्रमशाळेत नर्स नियुक्त करताना खालीलप्रमाणे अटी आणि शर्ती पात्रता असणार आहे। स्थानिक उमेदवार अथवा त्या परिसरातील उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे। त्याचबरोबर नर्स ही महिला कर्मचारी असणे बंधनकारक राहील। शासकीय आश्रमशाळेजवळील असलेल्या मुलींच्या वसतिगृह यांना भेट देणे, त्याचबरोबर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे हे बंधनकारक राहील। त्याचबरोबर पाहू शकता अप्पर आयुक्त नाशिक व ठाणे अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा 15 जून रोजी सुरू होतील अशा नर्सची नियुक्ती 1 जूनला करावी। तसेच अप्पर आयुक्त नागपूर व अमरावती अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा 25 जूनपासून सुरू होतील अशा नर्सेसची नियुक्ती 10 जून रोजी करावी। यानंतर पाहू शकता एकूण ज्या जागा आहेत या जागांची आकडेवारी आपण पाहूयात। कोणत्या ठिकाणी किती जागा कशा पद्धतीने या विभागल्या गेलेल्या आहेत याची आकडेवारी दर्शवण्यात आली आहे। तर यामध्ये पाहू शकता प्रकल्प कार्यालय पहिल्यांदा परिशिष्ट अ मध्ये आयुक्त व अप्पर आयुक्त कार्यालयातील संपूर्ण पत्ता आणि पदसंख्या आहे। प्रकल्प कार्यालय संपूर्ण पत्ता आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिकसाठीचा आहे। आयुक्त आदिवासी विकास नाशिकसाठीचा ॲड्रेस इथे पाहू शकता देण्यात आला आहे, या पत्ते देण्यात आलेली आहेत। आता यानंतर पाहू शकता कोणकोणत्या ठिकाणी कार्यालयाचं नाव आहे, पदाचं नाव आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळासाठी नर्स 499 पदसंख्या। यानंतर आयुक्तालय आदिवासी विकास नाशिकसाठी वाहनचालक वर्ग 4 संवर्गातील 4 पदे, वर्ग 4 बहुउद्देशीय कर्मचारी मल्टीटास्किंग स्टाफ आहे 20 पदे। यानंतर अप्पर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती आणि नागपूर यांच्या कार्यालयासाठी वाहनचालक अप्पर आयुक्त प्रति कार्यालय 2 अशा एकूण 8 जागा आणि वर्ग 4 मधील बहुउद्देशीय कर्मचारी
अप्पर आयुक्त प्रति कार्यालय 10 जागा, अशा 40 जागा, अशा एकूण 571 टोटल जागा या भरल्या जाणार आहेत. पाहू शकता या पद्धतीने रिक्त जागांची आकडेवारी उपलब्ध आहे. आणि पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे लगेचच सुरू होणार आहे. कारण पाहू शकता जी शासकीय आश्रमशाळेतील जे सुरू होत आहे ही जी नियुक्ती आहे 10 जूनपर्यंत मिळणार आहे. म्हणजे आत्ताच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि त्याच्या अगोदर पाहू शकता वर्ग 4 मधील जी 72 पदे आहेत त्याची प्रक्रिया आत्ताच लगेच याच महिन्यामध्ये सुरू केली जाणार आहे. तर या संदर्भातले अपडेट जे आहे आदिवासी विकास विभागांतर्गत जारी केली जाईल. आता यामध्ये पाहू शकता पदसंख्या आणि किमान शैक्षणिक पात्रता सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा स्टाफ नर्ससाठीचं शैक्षणिक पात्रता आहे ANM डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. एकूण 499 पदसंख्या. वाहन चालकसाठी पाहू शकता 10वी पास व वाहन परवाना 4 चाकी वाहनाचा आवश्यक आहे. यानंतर वर्ग 4 बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी पाहू शकता 4थी पास असणे आवश्यक आहे. एकूण 20 जागा. वाहन चालक या सहभागासाठी सेम शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास व वाहन चालक परवाना आवश्यक आहे. एकूण 8 जागा यासाठी आहेत. या पद्धतीने बहुउद्देशीय कर्मचारी सुद्धा 4थी पास असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने वरील सर्व पदांकरता वयोमर्यादा जी आहे हे 18 ते 45 वर्ष इतकी असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. आश्रमशाळा कोणकोणत्या आश्रमशाळेच्या ठिकाणी पाहू शकता जिल्हा आहे याची सुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे. आश्रमशाळेचं नाव आहे, आश्रमशाळेचा तालुका, जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यासाठीच्या आश्रमशाळा आहेत यांचे तालुका आणि जिल्हे यामध्ये जाहीर करण्यात आले आहेत. तर या पद्धतीने त्या ठिकाणी जी नियुक्ती आहे नर्स त्याचबरोबर इतर पदांसाठीची ही नियुक्ती केली जाणार आहे. जाहिरात ही लवकरच येण्याची अपेक्षा आहे. यामध्ये पाहू शकता जी निविदा आहे हे निविदा ज्यांच्याकडे मान्य करण्यात आली आहे त्याचे सुद्धा नाव यामध्ये विस्तारित पद्धतीने सांगण्यात आलं आहे. ही पूर्ण कार्यारंभ जो आदेश आहे आदिवासी विकास आयुक्तालयाअंतर्गत हा आदेश टेलिग्राम चॅनलवर मी टाकला आहे. तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये काय काय माहिती यामध्ये आहे ती. या पद्धतीने पाहू शकता अतिशय चांगली संधी आहे. ANM GNM नर्ससाठीच्या 499 आणि वर्ग 4 संवर्गातील 4थी पास आणि 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असणारे हे जे लवकरच जी भरती प्रक्रिया आहे हे राबवण्यात येणार आहे. ह्याच महिन्यामध्ये या संदर्भातली जाहिरात विस्तारित पद्धतीने उपलब्ध होईल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.